औपचारिकता, शासकीय औपचारिकता असे या कार्यक्रमाचं स्वरूप न ठेवता प्रत्यक्षात ज्या उत्साहाने लोक सहभागी झालेत या योग दिनाच्या कार्यक्रमाला एक प्रकारे लोक चळवळीचं स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न जो झाला आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने तेलुगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या सरकारने सहभाग घेतला त्याचा परिणाम म्हणून आपण आज पाहतोय। शक्यता आहे की या सगळ्यांना वेव ऑफ करण्यासाठी नरेंद्र मोदी या रस्त्यावरून रोड शो देखील करतील आणि या योग दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक वेगवेगळ्या स्वरूपाचे मेसेज जो पर्यावरण रक्षणाचा आहे, जो जगभरातील सर्वांना मानव जातीला योगासनांच्या निमित्ताने असलेला जो एक आशावादी संदेश आहे की सगळे लोक आपापले लौकिक अर्थाने असलेले वरवर दिसणारे भेदभाव विसरून आपलं वेगळेपण विसरून काही गोष्टी तरी एकत्रितपणे करू शकतात आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे योगाभ्यास आहे। त्यामुळे हा मेसेज आंतरराष्ट्रीय पातळीवरही दिला जातोय सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या अनुषंगाने। त्यासह देशामध्ये जरी आपण पाहिलं तर एक पॉलिटिकल मेसेजिंग सुद्धा आहे की नरेंद्र मोदींचा फ्लॅगशिप कार्यक्रम असलेला योग दिन आणि त्या कार्यक्रमामध्ये तेलुगू देसम पक्ष जो एनडीएचा घटक पक्ष आहे आणि त्याचं सरकार त्याचे सर्वेसर्वा असलेले चंद्रबाबू नायडू इतक्या मोठ्या उत्साहाने सहभागी होतात की ते योग दिनाच्या कार्यक्रमाला एक लोक चळवळ करून टाकतात आणि त्यामध्ये 5 लाख लोकांना एकाच वेळी पंतप्रधानांसोबत योग दिनाचा कार्यक्रम आंध्र प्रदेशामध्ये करण्यासाठी त्या सगळ्यांना आमंत्रित करतायत। त्या सगळ्यांना 5 लाख नागरिकांना एकत्र आणतात। म्हणजे केवळ ही औपचारिकता नाहीये तर ज्या पद्धतीने तेलुगू देसम पक्षाचंही एनडीए मधील एक प्रकारची कमिटमेंट दाखवण्याचाही हा प्रयत्न आहे। एनडीएची ताकद देखील योग दिनाच्या निमित्ताने दाखवली जाते कारण जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार वर्षभरापूर्वी स्थापन झालं त्यावेळी भाजपचं सरकार हे जेडीयू आणि टीडीपीच्या पाठिंब्याने आलं होतं। विशेषतः जरी जेडीयू आजच्या घडीला भाजपचं सरकार सोडून गेला तरी देखील तेलुगू देसम पक्ष चंद्रबाबू नायडू हे त्यांचे जोपर्यंत समर्थक आहेत तोपर्यंत या सरकारला धोका नाहीये आणि अनेकांनी अंदाज व्यक्त केले होते की कदाचित नरेंद्र मोदींचं सरकार हे टिकणार नाही, तेलुगू देसम पक्ष सोडून जाईल किंवा नितीश कुमार सोडून जातील। तर वर्षभरानंतरही हे सरकार टिकलेले आहे आणि नरेंद्र मोदींच्या अजेंड्यावर असलेल्या असंख्य कार्यक्रमांमध्ये या सरकारचे प्रतिनिधी असलेले आणि या पक्षाचे सर्वेसर्वा नेता असलेले चंद्राबाबू नायडू कशा पद्धतीने किती उत्साहाने सहभागी होत आहेत हे पॉलिटिकल मेसेजिंग देखील या योग दिनाच्या निमित्ताने विशाखापट्टणम येथून देशभरात दिलं जाते। त्यामुळे हा देखील एक महत्त्वाचा संदेश आहे। असे बहुविविध उद्देश साध्य करत केंद्र सरकारने योग दिनाचा कार्यक्रम हा विशाखापट्टणम येथे आखलेला असं आपण म्हणू शकतो। नेव्हीचा खूप मोठा बेस हा या कार्यक्रमामध्ये आहे। नेव्हीचा खूप मोठा बेस हा या कार्यक्रमामध्ये आहे आणि या संपूर्ण जिथे नरेंद्र मोदींचा योगाभ्यास सुरू आहे त्याच्या अगदी समोरच्या बाजूला समुद्रामध्ये असंख्य युद्धनौका देखील नेव्हीच्या तैनात आहेत। त्यामुळे सध्या ऑपरेशन सिंदूर त्या पार्श्वभूमीवर असलेली रणनीतिक आवश्यकता त्या सगळ्याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तरी देखील या जागेला एक वेगळं महत्त्व आहे। त्यामुळे दक्षिणेतील एक राज्य त्यासह एक एनडीएतील घटक पक्ष आणि त्या घटक पक्षाचं सरकार असलेलं राज्य त्यातील एक प्रमुख टेकू की नरेंद्र मोदी सरकारचा तो म्हणजे चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण आणि अशा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे होणं त्यातून निश्चितच एक वेगळ्या स्वरूपाचं मेसेजिंग आहे आणि हे मेसेजिंग आज इथे पाहायला मिळतंय। इतक्या मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत। संपूर्ण विशाखापट्टणम नगरी इथला रामकृष्ण बीच हा संपूर्ण समुद्र किनारा हा केवळ आणि केवळ योगाभ्यासामध्ये एका रंगामध्ये रंगलेला आहे आणि तो रंग हा योगासनांचा आहे। तो कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आहे आणि जर आपण पाहिलं बारकाईने तर यामध्ये लहान मुलं आहेत, यामध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत, यामध्ये कार्यक्रमात सहभागी व्हायला आलेल्यांमध्ये महिला आहेत, कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला आलेले असंख्य लोक हे सहपरिवार सहकुटुंब या कार्यक्रमामध्ये आले आहेत। जर आपण बारकाईने ही गर्दी पाहिली तर आपल्या ही गोष्ट लक्षात येते। त्यामुळे ज्या प्रकारची एक लोक चळवळ चं स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न योग दिनाला झाला होता हा आंध्र प्रदेशाने यशस्वीपणे करून दाखवलेला आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। ज्या प्रकारची विविधता आपल्याला
या गर्दीत पाहायला मिळते। त्यावरून ही गर्दी म्हणजे केवळ गर्दी नाहीये, तर हे सगळे लोक स्वतःहून योगासनांसाठी योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी उत्साहाने इथे आलेले आहेत। इतकं आपण नक्की म्हणू शकतो। असं चित्र सध्या तरी विशाखापट्टणम मध्ये पाहायला मिळते। यामिनी, अगदी सोमेश, आपण बघतोय की मोठ्या उत्साहाने हे सगळेच लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत। जसं तू म्हणालास की आंध्र प्रदेशासारखं दक्षिणेतलं राज्य असेल, तिथपासून उत्तरेमधली राज्य असतील, या सगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने आणि आपापल्या पद्धतीने खरं तर हा योगाभ्यास करण्याच्या ज्या काही सराव आहेत ते सुरू आहेत। आपण बघतोय तिकडे लडाखमध्ये जर विचार केला सोमेश, तर ITBPचे जवान आहेत ते सुद्धा सराव करतायत, किंवा आता जसं तुम्ही विशाखापट्टणम मधली दृश्य दाखवताय, अनेक युद्धनौका, या युद्धनौकांमध्ये सुद्धा सराव सुरू आहे, किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे या योगाभ्यास केला जातोय। या सगळ्याविषयी काय सांगाल? कारण एकीकडे योग ही जी गोष्ट आहे, जी भारताने दिलेली देणगी आहे, ती एकीकडे विस्मृतीमध्ये चालली होती, आणि यानंतर म्हणजे 2014च्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा योगाभ्यास केला जातो। याविषयी काय सांगाल? नक्कीच यामिनी, योगाभ्यासाच्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना माहिती आहे की विशेषतः पतंजलीचं यांचं नाव घेतलं जातं प्रामुख्याने, की ज्यांनी सर्वाधिक योगासनांमध्ये योगाविषयी संशोधनामध्ये काम केलं। त्यापैकी एक भारतातील ऋषी पतंजली आहेत। परंतु असंख्य अनेकांनी, त्यासह असंख्य लोकांनी योगासनांमध्ये काम केलं आणि वर्षानुवर्षांच्या साधनेनंतर योग ही गोष्ट विकसित करण्यात आली। पण त्या पुढे जाऊन जो आधुनिक भारत आहे, तो आधुनिक भारत जगाला काय काय देऊ शकतो, तर त्यामध्ये योगाभ्यास ही देखील तशा स्वरूपाची एक आपण म्हणू शकतो एक मोठी ताकद आहे की जी जगाला भारताने दिलेली आहे। आणि भारताने जगाला ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर जशा प्रकारे भारताने जगाला गौतम बुद्ध दिला, भारताने जगाला ज्या विविध गोष्टी दिल्या की ज्या आजही आपण जगभरामध्ये जेव्हा भारताचे लोक जातात किंवा भारत सरकार म्हणून, भारत एक देश म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर इतरांसोबत काही संवाद करत असतो किंवा कुठल्याही स्वरूपाची जेव्हा कूटनीती केली जाते, तेव्हा या असंख्य गोष्टी आहेत की भारताने जगाला काय दिलं। तर भारताच्या कल्चरल डिप्लोमसीमध्ये भारताने जगाला जसा गौतम बुद्ध दिला, भारताने जगाला योगासनं दिली आहेत, आणि योग हा विषय हा भारताचा आहे संपूर्णपणे स्वतंत्रपणे। आणि या योगासनाला, या योग दिनाला म्हणून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता प्रदान करणं हे एक महत्त्वाचं काम होतं। मला असं वाटतं की 2014 साली जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी याविषयी पहिल्यांदा ठराव केला, तेव्हा 177 देशांनी युनायटेड नेशन्सच्या आमसभेमध्ये योग दिनाला मान्यता दिली होती। त्यामुळे हा आकडा खूप मोठा होता। जगभरातल्या 177 देशांना कोणत्या तरी एका मुद्द्यावर एका दिनाच्या अनुषंगाने एकमताने एका निर्णयाप्रत आणणं ही एक मोठी गोष्ट होती, आणि ती त्यावेळी झाली। 177 देशांनी पाठिंबा दिल्यानंतर योग दिन साजरा करायला सुरुवात झाली, आणि तेव्हापासून आतापर्यंत हा योग दिन साजरा केला जातोय। 21 जून 2015ला पहिल्यांदा जगभरामध्ये साजरा करण्यात आला, आणि त्यानंतर आजचं वैशिष्ट्य असे की बरोबर 10 वर्ष झाली आहेत। 21 जून 2015 पासून 21 जून 2025 पर्यंत 10 वर्ष झाली। या 10 वर्षांमध्ये योग दिनाचे कार्यक्रम सातत्याने सुरू आहेत, आणि या 10व्या वर्षी देखील काय ताकदीने आणि किती उत्साहाने लोक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत त्यावरून आपण अंदाज लावू शकतो। विदेशात जगभरात असंख्य ठिकाणी, न्यूयॉर्क, पॅरिस, बेजिंग असेल, बँकॉक असेल, त्या अशा सिओल असेल, अशा असंख्य ठिकाणी या कार्यक्रमांचं यशस्वीपणे सध्या आयोजन केलं जात आहे। हे समारंभ सुरू आहेत, आणि विशेष म्हणजे या योग दिनाच्या निमित्ताने ज्या आकडेवारीसह ज्या ताकदीने लोक एकत्र आलेत भारतामध्ये आणि जगभरामध्ये सुद्धा, त्यामुळे भारताने जगातला जे काही दिले त्यापैकी एक मोठी देणगी ही योगाभ्यासाची आहे, आणि जगाने देखील ते मान्य करणं की होय भारताने दिलेली ही देणगी आहे, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हे याला एक्नॉलेज केलं गेलं पाहिजे। आणि त्या एक्नॉलेजमेंटचा एक भाग म्हणून 177 देश ज्यावेळी संयुक्त राष्ट्रांचे एकत्र येत एक ठराव करतात की
आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून असेल आणि 21 जूनचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण सगळ्यांनी लहानपणी कधी ना कधीतरी भूगोलाच्या पुस्तकात वाचलेलं आहे की 21 जून हा वर्षभरातला सर्वात मोठा दिवस, ज्यावेळी सूर्य सर्वाधिक काळ पृथ्वीवर आपला सूर्यप्रकाश देत असतो, असा दिवस म्हणजे 21 जून आहे. त्यामुळे 21 जून हा मानवजातीच्या दृष्टीने, माणसाच्या आयुष्याच्या दृष्टीने ज्या सूर्यप्रकाशाला आपल्याकडे आशावादाचं, सकारात्मकतेचं रूप म्हणून पाहिलं गेलेलं आहे, तो सूर्यप्रकाश सर्वाधिक काळ ज्या दिवशी पृथ्वीवर असतो, तो दिवस ज्या दिवशी भारतामध्ये असतो, तो दिवस 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून निवडला गेला. कदाचित सर्वाधिक काळ असणारा सूर्यप्रकाश आणि सूर्याची ऊर्जा जगाला देण्याचं काम भारत करतोय, हे 21 जून या दिनाच्या निमित्ताने, योग दिनाच्या निमित्ताने कळतंय. आणि जेव्हा जेव्हा भारताची चर्चा होते आंतरराष्ट्रीय पातळीवर की भारताने जगाला काय काय दिलं, तर त्यामध्ये भारताने जगाला गौतम बुद्ध दिलेला आहे, भारताने जगाला बुद्धाचं तत्वज्ञान दिलं, तसं भारताने जगाला पतंजलीचा योगसूत्र दिलेली आहेत. आणि ही योगसूत्र दिली आहेत, त्याची मान्यता ही जगाने स्वतःहून देणं आणि 177 देशांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये ते मान्य करणं, याला एक वेगळं महत्त्व होतं. ही भारताची ओळख बनली आणि त्यासह भारत जगातील 177 देशांना अशा काही मुद्द्यांवर समानतेने एका सहमतीवर आणू शकतो, एका कॉमन ऍक्सेप्टन्सवर आणू शकतो, हे देखील दिसलं. त्यामुळे भारतीय आजच्या डिप्लोमॅटिक इतिहासामध्ये, आतापर्यंतच्या भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतिहासामध्ये खूप मोठी गोष्ट होती ज्यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाला मान्यता मिळवून देण्यात आली संपूर्ण जगभरातून. आणि जेव्हा जेव्हा भारताची जगभरात चर्चा होईल किंवा जगातील लोक भारताची ओळख विचारतील, त्यावेळी वेगवेगळ्या असंख्य गोष्टींसह, असंख्य सांस्कृतिक मूल्यांसह, योगासनं आणि पतंजलींची योगसूत्र आणि भारताने असंख्य वर्ष एक विकसित केलेली योगविद्या, ही देखील एक महत्वाचं मूल्य असेल ज्यावेळी भारताने दिलेल्या, जगाला दिलेल्या मूल्यांचा विचार होतो त्यावेळी. त्यामुळेच सध्या सुरू असलेला योग दिनाचा कार्यक्रम हा अशा सर्वच दृष्टींनी महत्वाचा आहे, कारण या योग दिनाने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक ओळखही मिळवून दिली आहे. अगदी. सोमेश, आपण काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो सगळ्यांसोबत संवाद साधलेला होता, संबोधित केलं होतं, ते सुद्धा ऐकलंय. याच्यामध्ये हील इन इंडिया याविषयीचा उल्लेख त्यांनी केला होता. आपल्याला माहितीये केवळ भारतामधले लोक नाही तर जगभरामधले लोक भारतामध्ये येऊन अशा पद्धतीने